खरं तर मोदींनी सुद्धा लोकांचं भवितव्य उज्ज्वल होईल यासाठी भरपूर प्रयत्न केले होते, परंतु त्यांच्याकडूनही काही आता चुका व्हायला लागलेल्या आहेत. आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की जसं शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल केल्यानंतर शिक्षण मंत्री त्याचं श्रेय घेतात किंवा कोणताही पक्ष असेल तो त्याचं श्रेय घेतो काम केलेल्याचं, तसं चूक झाल्यानंतर सुद्धा त्यांनी आपली चूक मान्य केली पाहिजे. जे काही पेपरफुटीमध्ये गावलेत त्यांच्यावर कडक शिक्षा करायची त्यांचं धोरण आहे, परंतु आमची सर्वांची मागणी आहे जसं तुम्ही श्रेय घेता तसं तुम्ही जबाबदारी पण घेतली पाहिजे आणि ती जबाबदारी तुम्ही राजीनामा दिला पाहिजे. बरोबर आहे, पूर्वात टाकलेलं हे आम्हाला मान्य आहे, परंतु ह्याची सर्वस्वी जबाबदारी कोणाची आहे? शिक्षण मंत्र्याची. तर त्यांचा राजीनामा घ्यायला काय अडचण आहे? अडचण काय? जसं आपण नितीन गडकरींना रोडकरी म्हणतो का, तर ते रस्त्याच्या कामामध्ये फार आपला देश अग्रेसर बनवला आहे त्यांनी, परंतु एखाद्या रस्त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाला असेल किंवा निकृष्ट काम झालं असेल तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई करायची जबाबदारी कोणाची असते? जसं श्रेय घेतो तसंच त्यांनी ती जबाबदारी पण स्वीकारली पाहिजे चूक झाल्यानंतर. बघा आपण या आंदोलनाची